हे बघ, या क्षणाला आपल्याला आपल्या दुर्गाचं मन जपायला हवं. तुला बघून ती पुन्हा पॅनिक झाली, हायपर झाली तर डॉक्टर म्हणतात की तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. आणि म्हणून मनात नसताना सुद्धा मला तिचं ऐकावं लागतंय. तिला अनफॉर्च्युनेटली मी आता अशा टोकावर उभा आहे ना की एकीकडे माझं प्रेम आहे आणि दुसरीकडे माझी नाती आहेत. आणि काही झालं ना तर नुकसान मात्र माझंच आहे. मी बोलू का दुर्गाशी? आई, त्याचा काही उपयोग नाही होणार आहे आता. हे जी, मला सगळं कळतंय तुमचं, पण आजींना तर खूप गरज आहे माझी. त्यांच्यासाठी येऊ द्या ना मला. प्लीज येजे. तिला प्लीज. थांबवा त्यांना. हे जे आजपर्यंत मी जे काय वागले, मी जे काय निर्णय घेतले ते या घराच्या भल्यासाठीच होते. पण आता आजींची तब्येत खूप खराब आहे आणि यांना भेटायचं आहे. त्यामुळे फक्त आजींसाठी मी माझा निर्णय तात्पुरता मागे घेते. डोक्यावर पडली का ही दुर्गा? सगळ्या प्लॅनिंगवर पाणी पाणी फिरवलंय मी. थँक्यू. थँक्यू दुर्गा. एजे, पण माझ्या काही अटी आहेत. त्या मान्य असतील तरच यात येऊ शकतात. साहेब अहो, तुम्ही सांगून का नाही गेलात? नाही म्हणजे मी तुम्हाला इकडे शोधत होतो ना. यावेळी तुझं काम तू एकदम चोख केलंस. मी खुश आहे तुझ्यावर. त्यामुळे तुला यावेळेस डबल पेमेंट मिळणार. थँक्यू साहेब, थँक्यू. ऐक, आपल्याला आता कामाचा पुढचा टप्पा गाठायचा आहे आणि काम खूप मोठं असणार आहे. तयारीत राहा. साहेब तुम्ही फक्त काम सांगा, मी तुमचं प्रत्येक काम करणार. बघा माहिती आहे मला. ऐक, आलं लक्षात? लाग कामाला. दुर्गा, मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. तिला प्लीज प्लीज फक्त आजींना भेटू दे. हिलाही एवढी काय घाई आहे? आधी अटी काय आहेत त्या तर ऐकून घ्या. आणि काय अटी आहेत तुमच्या? लक्ष्मी, सांग. अट क्रमांक 1, जोपर्यंत आजी बऱ्या नाहीयेत तोपर्यंतच लीलाई या घरात येऊ शकतात. आणि एखाद्या नर्स प्रमाणे
त्यांनी सकाळी 10 वाजता यायचं आणि रात्री 10 वाजता परत जायचं. हे काय बोलताय तुम्ही? मला मान्य आहे. मान्य आहे. तिला काय चाललंय? एजे प्लीज, मला मान्य आहे. अट क्रमांक 2, आजींची काळजी घ्यायला फक्त आणि फक्त लीलाई आजींच्याच रूममध्ये जाऊ शकतात. इतर त्यांना घरात कुठेही फिरायची परमिशन नाहीये. आणि हो, जर आजींना काही खावंसं वाटलं तरच तुम्हाला किचनमध्ये जायची परमिशन आहे. मला मान्य आहे. तिला हे जे अट क्रमांक 3, ही बाई माझ्या नजरेसमोरही येता कामा नये. दुर्गा, मला हिचं तोंडही बघायचं नाहीये. मान्य आहे मला. आणि लीला आईंनी घरात येण्यापूर्वी लीला आईंनी दुर्गा बहिणींची पाय धरून माफी मागितली. काय चाललंय? लीला असलं काही करणार नाहीये आणि हे तिचं घर आहे. या घरात येण्यासाठी तुम्ही तिच्यावर अटी घालू शकत नाही. एजे, तुम्हीच मला वचन दिलं होतं ना? तुम्ही वचन दिलंय मला आणि आजींसाठी मागे घेते ते मी. फक्त एवढ्यासाठी आहेत माझ्या. त्याही जर मान्य नसतील तर हा माझ्यावर अन्याय होईल. हो, आणि ह्या अटी ह्या घरात शांतता राहावी म्हणूनच घातल्या आहेत. म्हणजे आता लीलाई जर घरी येणार असतील तर ह्या ना त्या कारणाने त्या दुर्गा वहिनींसमोर येणार. मग त्याचा त्रास त्यांना होणार. आधीच एकतर आजी आजारी आहेत, त्या दुर्गा वहिनी जर आजारी पडल्या तर सगळ्यांनाच त्रास होईल ना. खरं, आणि खरं तर आम्हाला पण या घरात वाद नकोच आहेत म्हणून बोलतोय आम्ही. तुम्ही हे अति करताय सांगतो शेवटचं मी तुम्हाला. ऐका माझं. आत्ता आपल्यासाठी आजी महत्वाची आहेत. मला जर आजींना भेटता येणार असेल, त्यांची काळजी घेता येणार असेल ना, तर मी काय वाटेल ते करायला तयार आहे खरंच. आणि ह्या म्हणतात ते बरोबरच आहे. दुर्गाच्या मेंटल हेल्थसाठी मी तिच्यापासून लांब राहिलेलंच बरं. आणि हे जे मी करते ते आपल्या घरासाठी करते, त्यामुळे मला सगळं मान्य आहे. पण मला मान्य नाही लीला. हे जे बघा, आजी महत्वाची आहेत ना आपल्यासाठी आत्ता. मला काही ऐकायचं नाही. तुला आईला भेटायचं ना, चल. ए जे, हे बघा प्लीज ऐकून तरी घ्या माझं. मला काही ऐकायचं नाही लीला. हे बघा, आता आपल्यासाठी आजी महत्वाची आहेत की नाही. लीला हे काय बोलतं तुला कळतं तरी का? होतं दुर्गाला आपल्याला तिचं ऐकावंच लागेल. लीला, प्लीज प्लीज, माझी शपथ आहे तुम्हाला. लीला काय चाललंय? प्लीज माझ्यासाठी. वा, या दुर्गाने चांगलाच डाव टाकला. सरू, हिने चांगुलपणा दाखवून सगळ्या अटी मान्य केल्यात, पण हिला माहित नाही हेच तिला किती महागात पडणार आहे. थांब लीला. लीला उठ, उठ उठ.
लीला, तुला दुर्गाची माफी मागायची काही एक गरज नाहीये. किशोर दुर्गा, आता हे सगळं अति होतंय. तुला बरं वाटावं म्हणून तिने घर सोडलं. आत्ताही आजी आजारी आहे म्हणून ती इथं आली. तुला माहितीये ना आजी किती आठवण काढते तिची. आजीला गरज आहे लीलाची. आणि हे बघ, आत्ता तुम्ही सगळ्यांनी तिला वाटेल तशा अटी घातल्यात. तिने सगळ्या मान्य केल्या. पण आता हे वागणं म्हणजे तिच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेतल्यासारखं होतंय. आणि हे बघ दुर्गा, तू अशी नाहीयेस अगं. प्लीज असं अनरिझनेबल काहीतरी वागू नकोस प्लीज. वहिनी, किशोर भाऊजींना नक्की झालंय काय? बघ ना, आता फक्त हेच लीलाची बाजू घ्यायची बाकी होते. काय नाही वहिनी, आता हळूहळू सगळे लीलाच्या स्ट्रीम मध्ये चालले. किशोर, तुम्ही हे जे काय वागताय ना, दुर्गा, माझं म्हणणं ऐकून घे. काय म्हणणं समजून घेऊ मी. अगं दुर्गा, लीला, सॉरी. आज तू जे काही केलंयस त्यांनी आज लीलाचा मान राखला गेलाय. थँक्यू. बाबा प्लीज तुम्ही थँक्यू म्हणू नका. खरं तर मी तुमची माफी मागायला हवी. लीलाने दुर्गामुळे ऑलरेडी खूप काही सहन केलंय. तिच्यामुळे हिला घरही सोडायला लागलं. पण तिची आत्ताची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे ना, त्यामुळे मी तिला काही बोलूही शकलो नाही. पण ट्रस्ट मी बोलतो दुर्गाशी. नाही नाही किशोर सर, मला वाटतं तुम्ही आता दुर्गाशी ह्याबद्दल प्लीज काही बोलू नका. तुम्ही फक्त तिची काळजी घ्या. तिला तुमच्या आधाराची खूप गरज आहे. लीला, अगं अजून किती समजून घेणारस तू. खरंच तुझे आभार कसे मानावे ना खरंच कळत नाही. का किशोर सर, अहो असं काय बोलताय? दुर्गा आपलीच आहे. आजी वाट बघतीये. तर निर्धास्तपणे जाऊन भेट तिला. तिला खरंच खूप गरज आहे तुझी. हो. चल लीला. मी पण येते. मलाही सरोजिनी ताईंना भेटायचंय. जे लीला, हा किशोर जागीरदार कधीच स्वार्थाशिवाय कोणाचीच मदत करत नाही. हे उपकार मी उगाचच नाही केलेले तुमच्यावर. आजी, आजी उठा. बघा, मी आले. तुमची लीला आली आजी. लीला, लीला. आजी, तू अशा कशा आजारी पडलात? काय अवस्था करून घेतली तुम्ही? तू मला सोडून गेलीस ना, म्हणून आजारी पडले मी. आता बरं वाटत. सरोजिनी ताई, अहो बघितलं का, मी पण आले. कालिंदी कालिंदी. हा नाही, मीच घेऊन आले लीलाला. तिला म्हंटल आपल्या घरी राहण्यात आता काही अर्थ नाही. तुला ताबडतोब सरोजिनी ताईंकडे जायला पाहिजे. तुला बघितलं की त्यांना बरं वाटेल. बघा तसंच झालं. कशा बऱ्या झालात की नाही तुम्ही लगेच. आजी, आजी जे मला सांगत होते की तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाहीये. कसं कसं चालेल? बरं व्हायचंय ना? नको, भूक नाही. आजी ते काही नाही, मी काही ऐकणार नाहीये तुमचं. मी भरवते तुम्हाला, तुम्हाला खावंच लागणार आहे. नको आहे. तू काय करते नाहीस? का ऐकू मी? माझी मैत्रीण इतकी आजारी आहे.
त्यामुळे आता माझ्या मैत्रिणीला माझं सगळं ऐकावंच लागणार आहे. ऐकाल ना? एक काम करते, छान गरमागरम सूप करून आणते तुमच्यासाठी. लीला हो आजी. नाही, तू जाऊ नको. तू माझ्यासोबत राहा. बाई अभि अभिराम तिला सांग. हो हो लीला तू बस, मी सूप बनवून आणतो. बस. हो हो हो, मी आहे इकडेच आहे, जाऊ दे, कुठेच नाही जाते. तसंच मोहिते, हा? आईला लीलाजवळ शांतपणे बसू द्या. हं? तुम्ही प्लीज. हो ना, मी बसते बाहेर. सरोजिनी ताई, नाही, आहे हो मी बाहेर. काही लागलं तर सांगा, येईन मदतीला. येईन का? आहे आहे, काळजी करू नका. आहे. वहिनी, आपलं ठरलं होतं ना मग किशोर भाऊजी. मला काही ऐकायचं नाहीये, तुम्ही जा इथून. पण वहिनी, मी सांगितलं ना, मला ऐकायचं नाहीये. एकच शब्द बोलू नकोस तू. जा इथून प्लीज. वहिनी, तुम्ही आमच्यावर का चिडताय? नाहीतर काय आमची काय चूक आहे यात? एक तर प्लॅन आपला फ्लॉप झालाय, आम्ही चिडायला हवं ना. हो ना, एक तर ऐन वेळेला किशोर भाऊजी आले. वहिनी, आलो. दुर्गा, सगळ्यांसमोर माझा अपमान केला तुम्ही. आजवर त्या लीलाने जितकं हर्ट केले मला, त्याच्यापेक्षा जास्त हर्ट तुम्ही केलं. दुर्गा माझं ऐकून तरी घे. काय ऐकून घेऊ? तुमच्या सांगण्यावरून मी तिला घरात घेतलं ना. मग तुम्ही का वागलात असे? हाही माझ्या प्लॅनिंगचाच एक भाग होता. दुर्गा, आपल्याला जर शत्रूला हरवायचं असेल तर त्याची प्रत्येक चाल आपल्याला माहिती असायला हवी. तरच आपण एक पाऊल पुढे जाऊन त्याच्यावर मात करू शकतो. आपल्याला जर लीलाचा काटा काढायचा असेल तर आपण तिच्या विरोधात जाऊन चालणार नाही. आपल्याला तिचा विश्वास संपादन करायला लागेल. लीला जेव्हा अंतराळींना या घरी घेऊन येईल तेव्हा नेमकं तिच्या डोक्यामध्ये काय चालू आहे हे आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. हे बघ, काही करून मला लीलाच्या गुड बुक्समध्ये राहायचं होतं आणि ती संधी समोरून चालून आली म्हणून मी माझी बाजू बदलली. दुर्गा, एक गोष्ट लक्षात ठेव, आपण दोघं जरी एकत्र असलो तरी सुद्धा सगळ्यांसमोर किंवा लीलासमोर मी कायम तिचीच बाजू घेईल. ओके? आजी, आता मला नीट सांगा, काय झालंय तुम्हाला? अशा कशा आजारी पडलात? कसलं एवढं टेन्शन घेतलंय? ते हा, परत आले. ती आली, दिसले ती मला. कोण परत आली आजी? आणि कोण दिसली होती? सांगा मला, सांगा. मला दिसली. सांगा ना, कोण परत आली? काय बोलत होतात? मागे तुम्ही असंच काहीतरी म्हणाला होता, सांगा मला. ती झोप लागली वाटतं. कोणाबद्दल बोलत असतील आजी? कोण परत आली?